घातांक पूर्णांक संख्या तसेच घातांक पूर्ण संख्या असणारी उदाहरणे व माहिती। 4/3 चा घातांक 2 भागिले 4/3 चा घातांक 5 बरोबर 4/3 गुणिले 4/3 छेद 4/3 गुणिले 4/3 गुणिले 4/3 गुणिले 4/3 गुणिले 4/3 हे 4/3 अंशातले आणि 4/3 छेदातले कट झाले। त्याचप्रमाणे हे 4/3 आणि हे 4/3 कट झाले। वर काहीच नसतं म्हणजे या ठिकाणी 1 राहिले आणि छेदस्थानी 4/3 गुणिले 4/3 गुणिले 4/3 हे शिल्लक राहिले। बरोबर 1 छेद 4/3 चा घातांक 1 2 3 म्हणून 4/3 चा घातांक 2 भागिले 4/3 चा घातांक 5 बरोबर 4/3 चा घातांक 2 वजा 5 बरोबर 4/3 चा घातांक ऋण 3। हे मला समजले। जर a ही परिमेय संख्या असेल a बरोबर नाही 0 आणि m व n या पूर्णांक संख्या असतील तर a चा घातांक m छेद a चा घातांक n बरोबर a चा घातांक m वजा n जाणून घेऊया। पाया ऋण 1 असेल आणि घातांक पूर्ण संख्या असेल तर ऋण 1 चा 6वा घातांक बरोबर ऋण 1 गुणिले 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 ऋण 1 बरोबर ह्या दोघांचा गुणाकार असेल 1 गुणिले यांचा गुणाकार 1 गुणिले यांचा गुणाकार 1 बरोबर 1
आता ऋण 1 चा घातांक 5 असेल तर यांचा गुणाकार 1 गुणिले यांचा गुणाकार 1 आणि हे गुणिले ऋण 1. तिघांचा गुणाकार केला उत्तर येईल ऋण 1. थोडक्यात यम ही समसंख्या असेल तर ऋण 1 चा घातांक यम बरोबर 1 आणि यम ही विषम संख्या असेल तर ऋण 1 चा घातांक यम बरोबर ऋण 1 हे आपल्या लक्षात येते. धन्यवाद.